Okay, now let's continue the next point, that is approaches to study consumer behavior. Okay, so last point मध्ये आपण काय पाहिलेलं आहे, कंझ्युमर बिहेवियर म्हणजे काय आणि कुठले डेफिनेशन्स आहेत कंझ्युमर बिहेवियरचे. तर कंझ्युमर बिहेवियर स्टडी करण्यासाठी दोन प्रकारचे ॲप्रोचेस तुम्हाला पाहायला मिळतील. एक आहे कार्डिनल ॲप्रोच अँड सेकंड वन इज ऑर्डिनल ॲप्रोच. तर बेसिकली फरक काय आहे या ॲप्रोचेसमध्ये आणि का दोन प्रकारचे ॲप्रोचेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात हे सगळं आपण या ठिकाणी स्टडी करूत. So first is a cardinal approach. So this approach is given by classical economist, that is Alfred Marshall. Okay, तर अल्फ्रेड मार्शल यांचं म्हणणं काय पहा, cardinal approach is an approach which assume that utility of commodity is measurable in the terms of numerical units. Okay, तर तुम्ही जे काही युटिलिटी आहे, युटिलिटी म्हणजे काय तर सॅटिस्फॅक्शन करण्याची कॅपॅसिटी. ओके, जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस तुम्ही घेताय येते लक्षात, तर त्या गुड्स अँड सर्व्हिसेसची आपले वॉन्ट किंवा आपलं इच्छा सॅटिस्फाय करण्याची जी कॅपॅसिटी असते त्याला युटिलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर कमोडिटी असं म्हटलं जातं. तर या ॲप्रोचमध्ये, कार्डिनल ॲप्रोचमध्ये ही जी युटिलिटी आहे ती काय केली जाऊ शकते तर मेजर केली जाऊ शकते. येते लक्षात, हा जो ॲप्रोच आहे त्याला कार्डिनल ॲप्रोच असं म्हटलं जाते आणि या ॲप्रोचला आपल्याला अल्फ्रेड मार्शल यांनी दिलेलं आहे. येते लक्षात पहा, एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे. सी, आपल्याकडे दोन प्रकारचे या ठिकाणी आयटम्स आहेत. एक आहे ॲपल अँड सेकंड वन इज ऑरेंज. तुम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि भूक लागल्यानंतर तुम्ही काय करताय तर ॲपल त्या ठिकाणी कन्झ्युम करताय. एक ॲपल खाल्ल्यानंतर तुमचं थोडंसं सॅटिस्फॅक्शन होते. ओके, त्यानंतर दुसरं ॲपल खाल्लं, परत थोडं सॅटिस्फॅक्शन झालं. तिसरं ॲपल खाल्लं, तुमची भूक त्या ठिकाणी कम्प्लिटली काय झालेली आहे आता गेलेली आहे. येते लक्षात, म्हणजे 3 ॲपल खाल्ल्यानंतर तुम्हाला काय त्या ठिकाणी पूर्णपणे सॅटिस्फॅक्शन मिळालेलं आहे. तुम्हाला त्या पर्टिक्युलर ॲपल्समधनं, त्या 3 ॲपलमधनं तुम्हाला काय तर युटिलिटी मिळालेली आहे. तर जेव्हा तुम्ही कार्डिनल ॲप्रोच या ठिकाणी यूज कराल तेव्हा तुम्हाला त्या सॅटिस्फॅक्शनला काय करता येईल, मेजर करता येईल. येते लक्षात, न्यूमरिकल टर्म्समध्ये तुम्ही काय करू शकता या ठिकाणी मेजर करू शकताय. ते लक्षात, इट मीन्स दॅट की एक ॲपल खाल्ल्यानंतर मला 2 इतकं काय मिळालेलं आहे त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन मिळालं, 2 युनिट्स इतकं सॅटिस्फॅक्शन मिळालं. त्यानंतर 3 ॲपल खाल्ल्यानंतर मला आणखीन काय तर 4 इतकं काय ठिकाणी त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन मिळालं. तर मी काय करते तर माझं सॅटिस्फॅक्शन त्या ठिकाणी काय करते तर मी एक्सप्लेन करते न्यूमरिकल टर्म्समध्ये. सॉरी, तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता तर मेजर करू शकता. तर या ठिकाणी मेजर करण्यासाठी जे युनिट आहे ते आहे युटिल्स. ओके, तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, मेजर करू शकता तुमची वॉन्ट सॅटिस्फॅक्शन. ओके, तुमचं सॅटिस्फॅक्शन त्या ठिकाणी जितकं झालेलं आहे त्याला तुम्ही जेव्हा मेजर करताय न्यूमरिकल युनिट्समध्ये त्याला म्हटलं जातं कार्डिनल ॲप्रोच, विच इज गिवन बाय अल्फ्रेड मार्शल. क्लिअर आहे. तर यामध्ये तुम्हाला वेगवेगळे स्टडी करायला मिळणार, वेगवेगळे पॉईंट्स, वेगवेगळे लॉस तुम्हाला स्टडी करायला मिळणार आहेत. ज्यामध्ये फर्स्ट आहे लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, त्यानंतर आहे लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी. ओके, थेअरी ऑफ डिमांड अँड लॉ ऑफ कंझ्युमर सरप्लस. तर तुमच्या सिलेबसचा भाग आहे डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचा लॉ अँड इक्वी मार्जिनल युटिलिटी लॉ. ओके, या दोन्हीला तुम्हाला ज्या ठिकाणी स्टडी करायचं आहे ते आहे कार्डिनल ॲप्रोच. कारण डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी इट मीन्स दॅट की मार्जिनल युटिलिटी कशा पद्धतीने कमी कमी होत जाते, ज्या पद्धतीने तुम्ही जास्त युनिट कन्झ्युम करत जाल तुमची मार्जिनल युटिलिटी ही कमी होत जाते. येते लक्षात, म्हणजे या सर्व गोष्टींना तुम्ही काय करताय न्यूमरिकल टर्ममध्ये मेजर करताय. म्हणून डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीचा लॉ हा कार्डिनल ॲप्रोचमध्ये स्टडी केला जातो. त्यानंतर इक्वी मार्जिनल युटिलिटी मीन्स वॉट, इक्वी मार्जिनल इट मीन्स दॅट की ज्या ठिकाणी इक्विलिब्रियम पॉईंट मिळेल तुम्हाला. येते लक्षात, इक्विलिब्रियम पॉईंट मिळण्यासाठी सुद्धा काय करावं लागेल, न्यूमरिकल टर्म्समध्ये तुम्हाला युटिलिटी स्टडी करावी लागेल. त्यामुळे इक्वी मार्जिनल युटिलिटीचा लॉ देखील कार्डिनल ॲप्रोचमध्येच किंवा याच्या अंडरच स्टडी केला जातो. येते लक्षात, तर हा जो ॲप्रोच आहे याला म्हटलं जातं कार्डिनल ॲप्रोच. नाव सी ऑर्डिनल ॲप्रोच. ऑर्डिनल ॲप्रोच इज गिवन बाय मॉडर्न इकॉनॉमिस्ट ॲलन अँड हेग्स. ओके, तर ॲलन अँड हेग्स यांनी हा ॲप्रोच दिलेला आहे. पाहू आपण की काय हा ॲप्रोच सांगतो.
ऑर्डिनल अप्रोच इज एन अप्रोच इन विच युटिलिटी और सॅटिस्फॅक्शन कॅन नॉट बी मेजरेबल. ओके, तर काय यांच्या मते किंवा ॲलन अँड हॅक्स यांचं काय मत आहे, कुठल्याही गोष्टीमधनं मिळणारं जे सॅटिस्फॅक्शन आहे ते आपण मेजर करू शकत नाही. येते लक्षात, असं त्यांचं मत आहे. ओके, तर क्लासिकल जे इकॉनॉमिस्ट आहेत मिस्टर अल्फ्रेड मार्शल यांचं मत काय होतं, तर जी वॉन्ट सॅटिस्फॅक्शन आहे, तुमचं जे सॅटिस्फॅक्शन होत आहे त्या ठिकाणी, तुमची हंगर होती जी कमी होत चाललेली आहे त्याला मेजर करू शकता. बट या ठिकाणी जे मॉडर्न इकॉनॉमिस्ट आहेत ॲलन अँड हॅक्स यांचं मत काय, तर आपण कुठल्याही पद्धतीने युटिलिटी मेजर करू शकत नाही. माझं किती सॅटिस्फॅक्शन झालेलं आहे हे मी न्यूमरिकल टर्ममध्ये सांगू शकत नाही, असं यांचं या ठिकाणी मत आहे. बट त्यांनी काय म्हटले पहा, ऑर्डिनल अप्रोच इन विच युटिलिटी कॅन नॉट बी मेजर्ड बट इट सेज दॅट ऑन द बेसिस ऑफ कन्झ्युमर प्रेफरन्सेस. बट हे कन्झ्युमर प्रेफरन्सेसवरती सांगितलं जाऊ शकतं. द कमोडिटीज आर ऑर्डर्ड ऑर रँक्ड ॲज फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ओके, तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे यांनी, तर तुम्ही यांना न्यूमरिकल टर्ममध्ये नाही सांगू शकत, बट तुम्ही याला रँकिंग देऊ शकता. येते लक्षात, रँक्समध्ये किंवा ऑर्डरमध्ये तुम्ही या ठिकाणी मेजर करू शकता किंवा अरेंज करू शकता. येते लक्षात, म्हणजे काय, तर मला एक ॲपल खाल्ल्यानंतर किती सॅटिस्फॅक्शन मिळालं, किंवा मला ऑरेंज खाल्ल्यानंतर किती सॅटिस्फॅक्शन मिळालं, किंवा मला आणखीन एखादं फळ आहे ते खाल्ल्यानंतर किती सॅटिस्फॅक्शन मिळालं, तर मी रँकनुसार सांगू शकते की ऑरेंज फर्स्ट रँकवरती आहे, ॲपल सेकंडवरती, अँड थर्ड फ्रूट इज ऑन थर्ड रँक. ओके, तर फर्स्ट, सेकंड, थर्ड असं मी अरेंज करू शकते यांना, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे ॲलन अँड हॅक्स यांनी. ओके, तर यांच्यामध्ये सरळ सरळ काय आहे, तर युटिलिटी हे मेजर करता येत नाही, बट तुम्ही याला ऑर्डरमध्ये अरेंज करू शकता किंवा रँक्स देऊ शकता. तर याच्या अंडर आपल्याला इंडिफरन्स कर्व ॲनालिसिस स्टडी करायचा आहे. तर आपल्या सिलेबसचा भाग डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, इक्वी मार्जिनल युटिलिटी अँड इंडिफरन्स कर्व ॲनालिसिस हे 3 भाग आहेत जे आपल्याला पुढे स्टडी करायचे आहेत. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी.